SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध 67। नमस्कार, तुम्ही पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्मार्ट मीटर बसविण्याविरोधात भीमशक्तीचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा। इचलकरंजी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, स्मार्ट मीटर संदर्भातील निर्णय व आर्थिक परिणाम जनतेसमोर पारदर्शकपणे जाहीर करावेत, तसेच वाढीव वीजबिलाबाबत योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील प्रकाश जावळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला संघटनेने तीव्र विरोध दर्शविला। स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीमुळे वीज बिलामध्ये जवळपास 40% वाढ झाल्याचा दावा संघटनेने केला असून या वाढीमागील तांत्रिक कारणे, शासन निर्णय, करार व आर्थिक परिणाम याबाबत महावितरणने नागरिकांना स्पष्ट व पारदर्शक माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली। स्मार्ट मीटर बसविण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांवर कोणतीही दंडात्मक अथवा सक्तीची कारवाई करू नये, तसेच वीज जोडणी खंडित करण्यापूर्वी स्मार्ट मीटर काढून जुना मीटर बसवावा आणि वाढीव बिल आकारण्यात आलेल्या ग्राहकांच्या खात्यावर संबंधित रक्कम जमा करावी अशी मागणीही मोर्चाद्वारे करण्यात आली। यावेळी मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने धरणे, मोर्चे व इतर तीव्र आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात येतील असा इशारा देण्यात आला। तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला। मोर्चामुळे महावितरण कार्यालय परिसरात काही काळ वातावरण तापले होते। नागरिकांच्या वीजविषयक प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। याप्रसंगी अरुण कांबळे, सौ जयश्री गागडे, सौ लक्ष्मी गारवे, सौ फैजुनिसा शेख, राहुल जावळे, नेताजी जुवे, दशरथ कांबळे, शशिकांत लाखी, रवी पाटोळे, संजय कुडाळकर, दीपक कांबळे, चंद्रकांत कांबळे, सागर राजगिळे, सौ मेघा मलकी, सनी जावळे, अंकुश लाखी, युवराज लाखी, महेश जावळे, पद्मा जाधव, सौ जयश्री बनसोडे आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज इचलकरंजी शहराच्या भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने माननीय चंद्रकांत हांडोरे साहेबांच्या आदेशानं आज जो स्मार्ट मीटरचा जो विषय पूर्ण महाराष्ट्रभर लोकांनी घातकी व्हायला आहे, गोरगरिबांच्या लाईट्या अचानक कट करण्यामुळं आज आम्ही भीमशक्ती मार्फत आम्ही आज जो मोर्चा काढलेला आहे। कारण असं की लोकांच्याकडे अचानक कनेक्शन कट केल्यामुळं लोकांच्या भावना दुखावल्या, त्याच्यामुळं आज आम्ही अधिकाऱ्यांच्याकडे धडक मोर्चा काढलेला आहे की येत्या 20 ते 25 दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही यांच्या कार्यालयाच्या दारात आमरण उपोषण बसणार आहे। लाईट बिल जरा आले तर 3 दिवसाची किंवा 3 वेळा नोटीस द्यावं लागत्या। ती नोटीस कुठल्याही प्रकारची देत नाहीत आणि त्याने अचानक त्यांनी लाईट बंद करतात आणि तिथं लाईट बिल भरायला गेलं तर तुम्हाला रिचार्ज मारायला पाहिजे आहे आणि तुम्ही रिचार्ज मारल्यानंतर करा असं सुद्धा ते रोजचे काहीतरी महावितरणवाले काही कर्मचारी बोलतात। आणि याच्यापेक्षा आमचा सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की या स्मार्ट मीटरचं कॉन्ट्रॅक्ट दिले अडाणीला आणि बसवतात कोण, ही MSCB वाली। नेमकं हे सरकार आमचं आहे की अडाणीच आहे हे सरकारनं आधी स्पष्ट करावं, हे आमचं मत आहे। आणि स्मार्ट मीटर लवकरात लवकर काढावं, जसं आधी तुझं होतं तसं ते बसवावं, हे आमची प्रमुख मागणी।